तर नमस्कार, मी स्नेहा मिरगणे आपल्या या व्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर आज अचानक भयानक व्लॉग नाहीये, कशासाठी तर हा पर्पजली केलेला व्लॉग आहे। तर आज हे मनोगत व्यक्त करायचं असं रिझन आहे की बाबा बाळाला 6 महिने पूर्ण झालेले आहेत। आम्ही 8 तारखेलाच तिचा 6 मंथ बर्थडे काय असतो तो सेलिब्रेट केला। सगळ्यात आधी मला असं वाटत होतं की बाबा हे 6 मंथचा बर्थडे मला काही पटण्यासारखंच नव्हतं ते, पण परत असं वाटलं की यार आपल्या बाळाला 6 महिने आणि आपल्याला आई होऊन 6 महिने पूर्ण झालेले आहेत, तर त्यासाठी सेलिब्रेशन तर करूयात। म्हणून आम्ही 6 महिन्याचा तिचा जो वाढदिवस आहे तो आता सेलिब्रेट केला। कदाचित तो तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये दिसेल। तर मला खरं तर फार दडपण आलेलं आहे की बाबा काय व्यक्त करावं, कसं व्यक्त करावं, कुठून सुरुवात करावी, काय काय सांगावं। कारण की 6 महिने आई होऊन झाले, पण मला असं वाटतं की एक एक काळ लोटलाय। म्हणजे माझ्या ज्या सीनियर मैत्रिणी, ज्या सीनियर आया आहेत, म्हणजे माझ्या आधी ज्यांची डिलिव्हरी झाली आहे, त्या नेहमी असं सांगतात की हा तुला वेळ कसा जाईल हे तुलाच कळणार नाहीये। आणि तसंच झालं, वेळ कसा जातोय ते मलाच कळत नाहीये। म्हणजे सकाळ उगवते आणि अचानकच रात्र येते, दिवस सगळा तिच्यात चाललाय। आणि आठवड्याचं पण असं झालंय की आज रविवार आहे आणि लगेच मी कधी कॅलेंडर बघायला घेतलं नाही तर गुरुवार किंवा शुक्रवार येतो डायरेक्टली। म्हणजे कशाचंच भान राहत नाही आई झाल्यावर, ना वेळेचं भान आहे, दिवस कसा चाललाय त्याचं भान नाहीये, आठवड्याचं भान नाहीये, महिन्यांचं भान नाहीये, स्वतःचं भान नाहीये। हे आज रेडी व्हायला मला खूप खूप स्ट्रगल करावा लागलाय। खरं तर तिला झोपवावं लागलंय। त्याच्या आधी दिवस गेला माझा हे ट्राय करण्यात की यार मला थोडासा वेळ भेटावा आणि मी व्हिडिओ बनवावं, कारण की उद्या व्लॉग टाकायचा, आज शुक्रवार आहे आणि हे आठवडा झालं मी ट्राय करते की मला कधीतरी एक चान्स मिळावा आणि मी व्हिडिओ बनवावे। आणि केस तर मला आता आठवत नाहीये माझे केस मी आज विंचरलेत, म्हणजे आठवडा झालं केसही विंचरायला वेळ भेटत नाही किंवा असं निवांत स्वतःसाठी काहीतरी केलंय हे असं नाहीये। संडेलाच तेवढं थोडंफार काही टीव्ही पाहायला वगैरे भेटतो। हे जे पाहतायत व्हिडिओ, ज्या आया पाहतायत ना, नवीन आया असू दे, कुठलीही आई असू दे, तिला खरं तर हे सगळं रिलेट होणार आहे। तर मग सुरू करूयात। तर सगळ्यात पहिला प्रश्न असा होता की माझी प्रेग्नन्सी कशी गेली। तर एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मी माझ्या प्रेग्नन्सीमध्ये काय काय केलं। तर मी असं म्हणेन की प्रेग्नन्सी हा सुवर्ण काळ असतो आईच्या आयुष्यातला, आणि ते प्रेग्नन्सीत असताना नाही समजत। प्रेग्नन्सीत असताना असं वाटतं की यार हे डिफिकल्ट फेज जाऊ दे आणि माझं बाळ कधी माझ्या हातात येऊ दे, पण तसं नाहीये। प्रेग्नन्सी हा सुवर्ण काळ आहे, कारण ते बाळ पोटात असतं आणि तुम्ही खूप रिलॅक्स असता, तुम्हाला खूप छान झोप मिळते। आणि महत्त्वाचं म्हणजे आजूबाजूच्या तुमच्या रिलेटिव्ह, तुमच्या जवळच्या लोकांकडून तुम्हाला प्रेम मिळतं, का तर तुमचं बाळ पोटात आहे आणि सगळे फक्त तुम्हाला पॅम्पर करत असतात की तुमचं बाळ येणार आहे आता, आणि ते सगळे तुम्हाला खाऊ पिऊ घालत असतात, तुमची विचारपूस करत असतात। हे सगळं प्रेग्नन्सीमध्ये होतं, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीची प्रेग्नन्सी ही सुंदरच जाते। म्हणजे डिलिव्हरीच्या नंतरच्या काळापेक्षा तरी सुंदर जाते। अनुभव वेगवेगळे असू शकतात प्रत्येकाचे। आणि काय होतं प्रेग्नन्सीमध्ये, एकदम सगळ्यांनी पॅम्पर केलेलं असतं ना, अचानक आपलं बाळ हातात येतं आणि सगळे त्या बाळाला विचारायला लागतात। हे ट्विस्ट अँड टर्न, बापरे, हे सहनच होत नाही। आणि तिथे गिल्ट पण येतो की यार माझ्या बाळाला विचारतायत तर चांगली गोष्ट आहे ना। आणि दुसरी गोष्ट अशी येते की यार मला का कोणी विचारत नाहीये। हे हे हा भाग वेगळा, ह्याच्याबद्दल आपण कधीतरी खूप सारं बोलू। तर काय विचारत होतो माझ्या प्रेग्नन्सी बद्दल। तर माझी प्रेग्नन्सी अतिशय सुंदर गेली। लिटरली आम्ही प्रत्येक महिन्याला स्वतःचे फोटो काढले, एवढे सारे व्हिडिओज केले, ब्लॉग्स काढले, खाण्यापिण्याच्या सगळ्या वेळा पाळल्या, किंवा गर्भसंस्कार म्हणतात त्या सगळ्या गोष्टी केल्या। खूप काळजी केली घरच्यांनी, नवऱ्यानं, मी स्वतः, माझी स्वतःची। म्हणजे लिटरली विटामिन्सच्या गोळ्या अलार्म लावून आम्ही खायचो। म्हणजे हे सगळं होतं। पोटात ती हालायची, त्यावेळेस पोटावर हात ठेवून मी बऱ्याच वेळेला खूप सारी गाणी, अभंग, भक्तिगीतं म्हणायचे। आता तिला गाऊन दाखवते तेव्हा ती ओळखते। त्यानंतर 9वा महिना हा सगळ्यात डिफिकल्ट होता माझ्यासाठी। आणि प्रत्येकीसाठी असतो, फार असं वजन आलेलं असतं असं,
वजन वाढलेलं असतं आणि खूप जास्त ताण येतो पोटावर, पायांवर, खालच्या भागावर आणि खूप पेन होतो 9व्या महिन्यात. आणि त्यानंतर डिलिव्हरी नंतर त्यानंतर प्रेग्नन्सी नंतर असा एक प्रश्न आहे की ताई तुझी डिलिव्हरी कशी झाली, सिझेरियन झाली का नॉर्मल झाली? तर विषय असा होता की आम्ही डोहाळे जेवणाचा कार्यक्रम केला 9व्या महिन्यात. तो अचानकच झाला, अचानक ठरलं ते. आणि अचानकच डोहाळे जेवणाच्या दुसऱ्या दिवशी आम्ही ना चेकअपला गेलो. तिसऱ्या दिवशी जस्ट चेकअपला गेलो संध्याकाळी सोनोग्राफी करायला की बाबा चेक करावं की काय सिच्युएशन आहे. तर अचानक इथल्या डॉक्टरांनी असं सांगितलं आम्हाला की पोटातलं पाणी कमी झालंय आणि मोस्ट ऑफ विमेनला तोच प्रॉब्लेम आहे, पोटातलं पाणी कमी होतं आणि सिझेरियन करावं लागतं. डॉक्टर्स मुद्दामून असं करतात असं अजिबात नसतं. त्यांनी मेडिकल कंडिशन्स बघणार आणि मग तुमची डिलिव्हरी करणार. मग ते आणि फर्स्ट ऑफ ऑल मला असं सांगायचं की सिझेरियन असो नॉर्मल असो तेवढेच कष्ट आहेत, तेवढाच त्रास आहे. आपण असं खूप इझी वे आउट असं कुठल्याच गोष्टीला म्हणू शकत नाही. बायका म्हणतात नॉर्मल खूप सोपं आहे, काही जण म्हणतात सिझेरियन खूप सोपं आहे. असं अजिबात नाही. आई होणं खरंच खूप अवघड आहे. आणि आम्ही जस्ट चेक करायला गेलो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुमचं पाणी कमी झालंय आणि तुम्हाला लगेच सिझेरियन करावं लागेल. आणि मी लिटरली रडायला लागले, कारण की पूर्ण प्रेग्नन्सीत मी एवढी वॉकिंग केलेली, एवढा व्यायाम केलेला किंवा बऱ्याच गोष्टी अशा केलेल्या की ज्यानं माझी डिलिव्हरी नॉर्मल व्हावी आणि खूप सारी कामं करायची. असं बरंच म्हणजे खूप साऱ्या लोकांना विश्वास पण नव्हता बसत घरातल्यानं की हिचं खरंच सिझेरियन होणार आहे किंवा झालंय असं असं सगळं. पण देवाच्या दयेनं म्हणा की ते सिझेरियन झालं. आणि आम्ही दुसऱ्याच दिवशी हॉस्पिटलला गेलो कोट्याला, सगळं सामान वगैरे घेऊन गेलो. तरीही आम्हाला वाटत नव्हतं की सिझेरियन व्हावं. आम्हाला वाटत होतं की तिथं जाऊन डॉक्टर आम्हाला कळाचं इंजेक्शन देतील, आम्ही आधी म्हणजे कळा थ्रू आम्ही ट्राय करू आधी आणि त्या थ्रू झालं नाही तर मग सी सेक्शन करूयात, हे असं होतं. आणि आम्ही जस्ट एंटर केलं हॉस्पिटलमध्ये. आमची सोनोग्राफी वगैरे झाली माझी आणि सोनोग्राफी झाली. डॉक्टरांनी सांगितलं की बाळ जे असतं ते खाली उतरलेलंच नाही, ते असं वरतीच होतं. म्हणजे काय होतं 9व्या महिन्यात बेबी असं खाली उतरतं ओटी पोटाच्या एकदम खाली, की जेणेकरून ते नॉर्मल डिलिव्हरीला सोपं जातं. पण बाळ खाली उतरलेलं नव्हतं आणि पाणी संपलं होतं. ही मेडिकल कंडिशन असल्यामुळं डॉक्टर मला म्हटले की जरी तुला कळाचं इंजेक्शन दिलं ना तरीही नॉर्मल डिलिव्हरी होणार नाहीये. मग आता तू चॉईस कर की तुला कळा सोसून सिझेरियन करायचंय की डिरेक्टली सिझेरियन करायचंय. आणि आय वॉज लाईक की त्यावेळेला टेन्शन नाही आलं अजिबात. मी फक्त स्वप्नीलच्या तोंडाकडे बघितलं आमच्या आहोंच्या की काय करायचं आता. आणि ते बोलले की हा तुला काय वाटतं. मी म्हटलं ठीक आहे सिझेरियन करावं. आणि सिझेरियन करण्याच्या बरेच लोक काय करतात, सी सेक्शन वगैरे करायचं असेल ना तर एक चांगला मुहूर्त बघतात की बाबा समजा मला माहिती आहे माझं सी सेक्शन होणार आहे तर मग ज्योतिषाकडून एक मुहूर्त बघणार आणि त्यानं मुहूर्त बघून जाणार सी सेक्शन करायला. मग ते तिथले हॉस्पिटलवाले तसे म्हटले की तुम्ही तुमचा मुहूर्त ठरवा आणि मग या 1-2 दिवसात. आणि आय वॉज लाईक की मी हे बर्डन घेऊन घरी नाही जाऊ शकत आता मला कुठं जायचंच नाहीये. डॉक्टरांना म्हटलं की तुम्ही आधी आधी मला भरती करून घ्या आणि माझं लगेच डिलिव्हरी करून टाका. हा आयुष्यातला म्हणजे ह्याच्या मागं काय रिझन होतं तर हे बघा, घरच्यांना कसं असतो बाई गो सिझेरियन झालं. आई तर ऑलरेडी रडायला लागलेली इकडे माझी की बाबा सिझेरियन होणार आहे, माझ्या लेकराचं सिझेरियन होणार आहे म्हणून. आणि मी हसत हसत ओटीमध्ये गेले यार. मला असं माझ्या डोक्यात होतं की नॉर्मलचं आपण ट्राय करणार, जर नाही झालं तर नाही झालं, दॅट्स ओके. बाळ आणि आई नीट राहणं गरजेचं आहे ना. सिझेरियन झालं की नॉर्मल झालं हा प्रश्न सतत बायकांना विचारला जातो किंवा सतत सिझेरियन झालं की त्या बाईला म्हटलं जातं की तुझं खूप अवघड आहे, तुझी आता कंबर दुखणार. असं काहीही नाहीये. कंबर सिझेरियन मध्ये पण दुखते आणि नॉर्मल झाली तरी पण दुखते. कंबर दुखतेच, प्रत्येक बाळ झाल्यावर प्रत्येक स्त्रीची कंबर दुखते. त्यामुळं नॉर्मल खूप सोपं आहे त्यानंतर बाई रिकामीच झाली असं काहीही नसतं. आणि सिझेरियन खूप सोपं आहे किंवा अवघड आहे जे काही आहे ते, असं काही नसतं. दोन्ही गोष्टी अवघड आहेत. तर मग मला ते बर्डन घेऊन घरी नव्हतं यायचं की परत सगळ्या ह्या दोघी जणी आया माझ्या सासूबाई आणि आई की फोन करणार सगळ्या नातेवाईकांना किंवा घरच्यांना की यार सिझेरियन सांगितलंय आता जावं लागतंय. मग मी पण स्ट्रेसमध्ये राहणार की यार आपलं सिझेरियन व्हायलंय सिझेरियन. ते एक माहोल क्रिएट झाला असता. तसं नाहीये. लिटरली त्या डिसिजन नंतर अर्ध्या तासात मी ओटी मध्ये हसत हसत गेले, ठीक आहे चलो बाय म्हणून. आणि अर्ध्या तासात
माझं बाळ माझ्या जवळ होतं, माझ्या कानावर न्यूज आली की बाबा मुलगी झाली. तर हा आयुष्यातला ना गोल्डन भारी 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 म्हणजे माझ्या आयुष्यातला एवढा सुखाचा क्षण आयुष्यात माझ्या कधीच आला नसेल, तो तो होता टचवूड. तर ओटी मध्ये गेलो आणि त्यांनी ओटी मध्ये बसवलं. त्यावेळेस मला थोडासा स्ट्रेस आला होता, पण एवढं हॉस्पिटल छान होतं कोट्याचं. त्यांनी आईसारखं ट्रीट केलं मला, डॉक्टरांनी म्हणा, तिथल्या नर्सेसनी म्हणा, किंवा ते इंजेक्शन देताना कमरेतून अॅनास्थेशिया देतात ना, तर ते इंजेक्शन देताना मला असं हग करून इंजेक्शन दिलं. म्हणजे हे खूप खूप प्रेमळ गोष्ट होती माझ्यासाठी, आणि त्यामुळे माझा तो स्ट्रेस गेला. आणि ज्यावेळेस ते ऑपरेशन चालू करायच्या आधी मला डॉक्टरांनी विचारलं की आपका मतलब तुम्हाला काही सांगायचंय का, किंवा काही बोलायचंय का, किंवा बाळ म्हणजे काही बोलायचंय का इथून. त्यांना असं वाटलं की मला काहीतरी बोलायचंय त्यांच्याशी. आणि मी डॉक्टरांना असं बोलले की बऱ्याच हॉस्पिटलमध्ये काय होतं, आई आतमध्ये सिझेरियन मध्ये असते, बेबी वगैरे झालं की ते डायरेक्टली नर्सेस काय करतात, बेबीला रॅप करतात आणि डायरेक्टली बाहेर घेऊन येतात. म्हणजे आई आतमध्ये ऑपरेशन मध्ये असते, सगळे त्या बाळापाशी असतात आई सोडून. माझं इंटेन्शन असं होतं की नाही, माझ्या बाळाला सगळ्यात आधी मी बघणार, सगळ्यात आधी मीच घेणार, आणि आणि सगळ्यात आधी ते माझ्या जवळच असेल. एक आईचं असतं ना की कुणी नाही बघायचं, माझ्या बाळाला मीच आधी बघणार, हे असं होतं. तर मग त्यांना म्हटलं तुम्ही गुड न्यूज बाहेर द्या, पण माझ्या बाळाला सगळ्यात आधी मला द्या, आणि मग तुम्ही त्याला बाहेर न्या. मला आधी न्या, मग बाळाला द्या, असं झालं विषय. आणि मग चालू होतं ऑपरेशन, आणि अचानकच बाळाचा आवाज ऐकू आला. मला ते अॅनेस्थेशियामध्ये सुद्धा अजूनही आठवते. बाळाचा आवाज ऐकू आला आणि एकदम ते बोलले की लडकी हुई है, लक्ष्मी हुई है. तेव्हा मी पूर्ण ऑपरेशन मध्ये, मला ते डॉक्टर नंतर सांगत होते की पूर्ण ऑपरेशन मध्ये मी फक्त हसत होते. मी त्यांना सतत सांगत होते की हा, आमच्या 3 जनरेशन मधून पहिल्यांदा मुलगी झालीये. आम्ही या मुलीसाठी खूप नवस केलेले आहेत की बाबा देवीला किंवा बऱ्याच ठिकाणी नवस केले की मुलगीच होऊ दे, आम्हाला राधाच होऊ दे, असं. तो क्षण आयुष्यात आलता, आणि मी पूर्ण ऑपरेशन मध्ये ती रडत होती आणि मी तिला खेळवत होते, अशी मला आवाज ऐकू येत होता. आणि आणि ज्या वेळेस ऑपरेशन झालं, मला बाहेर न्यायचं होतं, आणि त्यांनी ते बाळ घेऊन माझ्या इथं ठेवलं आधी, आणि त्यांनी व्हिडिओ फोटोज वगैरे पण काढले. आणि असं होतं की मी तिला असं बोलत होते, ते अचानक शांत झाली. हा आई म्हणजे स्त्रीच्या आयुष्यातला, किंवा ऍज अ स्त्री म्हणून माझ्या आयुष्यातला ना सगळ्यात भारी मोमेंट होता, की मी माझ्या बाळाला असं जवळ घेतलंय. जे पोटात होतं ना ते असं माझ्या जवळ आलंय. टचवूड. हा. इमोशनल नाही व्हायचं ठरवलेलं ना मी हे. हा. त्याच्यानंतर डिलिव्हरी करून आम्ही घरी आलो. ज्यावेळेस सिझेरियन झाल्यानंतर ना जवळपास 4 ते 5 महिने टाक्यांचा खूप त्रास होतो. म्हणजे त्यांनी 5 दिवस मला तिथं ठेवून घेतलं. स्वप्नीलनी माझी खूप आतापर्यंत काळजी घेतलीच आहे, पण तिथं हॉस्पिटल पासूनच त्यांनी माझी खूप काळजी घेतलेली आहे. मला असं टाक्यांचा ह्याचा त्याचा असा खूप जास्त त्रास नाही झालेला. माझं हॉस्पिटल चांगलं असो असं म्हणा, तिथलं वातावरण चांगलं असतं असं म्हणा, किंवा घरी माझी काळजी चांगली घेतली असं म्हणा, किंवा माझ्या नवऱ्यानं माझी चांगली काळजी घेतली असं म्हणा, किंवा मी स्वतः माझ्यासाठी खूप चांगला डाएट केला, मी स्वतः माझी खूप चांगली काळजी घेतली, किंवा मी पॉझिटिव्ह राहिले त्याबाबत असं म्हणा. ह्याच्यामुळं बऱ्याच स्त्रियांचं असं असतं की सिझेरियनचे टाके वगैरेचा त्रास होतो. टाके दुखतातच सिझेरियनचे, तो भाग वेगळा, पण त्याची काळजी घेणं पण तितकीच महत्वाची आहे. तुम्ही इझी करू शकता त्या सिझेरियनच्या जर्नीत. 1 महिना तर इतकं दुखतं तर टाके म्हणजे तुम्हाला लिटरली बसायला येत नाही, तुम्हाला बेबीला फिडिंग करावं लागतं, असं बऱ्याच गोष्टी आहेत. आणि झालं 5 दिवस तिथे छान गेले. नर्सेसनी, घरच्यांनी वगैरे खूप काळजी घेतली. मग आम्ही घरी आलो. घरी आलो, माझ्या नवऱ्याने एवढं छान वेलकम केलं. त्याचा पण ब्लॉग मी टाकला होता की बेबी वेलकम वगैरे झालेला आहे म्हणून. त्यांनी स्वतः डेकोरेशन वगैरे केली होती. आणि तिथून सुरू झाला माझ्या आईपणाचा प्रवास 6 महिन्यांचा आतापर्यंतचा. जेवढं प्रेग्नेन्सीत सुंदर सुंदर आयुष्य, सुंदर भारी सगळं वाटायचं ना, तेवढं बाळ झाल्यानंतर, माझं बाळ
ती भावना आणि ती गोष्ट सुंदर आहेच, ती सोडून बाकी सगळ्या गोष्टी ना हळूहळू 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 तुम्हाला ड्रेन करायला लागतात. तुम्ही मेंटली फिजिकली खूप वीक झालेले असतात प्रेग्नन्सी नंतर. म्हणजे लिटरली मी घरी आले आणि मी दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच मी खूप रडले स्वप्नील जवळ. म्हणजे सगळे बाळाला विचारतात, आईला कुणीच विचारत नाही, की आईला कुणी म्हणत नाही की बाबा तू कशी आहेस. अगदी 50तले घरातले सगळ्यांपैकी 1-2 व्यक्ती अशा असतात की जे आधी असं विचारतात की नवरा सोडू ना, माझ्या नवऱ्याचा कधीच विषय किंवा काही असं माझ्याकडे काही वाईट बोलण्यासारखं नाहीये. ते देव आहेत म्हणलं तरी चालेल माझ्या आयुष्यातले. पण बाकीच्यांचं बोलते की बाळ आलं की आई पूर्ण दुर्लक्षित होते आणि आईची काळजी तिला खाऊ पिऊ ह्यासाठी पण घालतात की बाळाला दूध बाळाला आलं पाहिजे म्हणून. मग ही भावना हळूहळू 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 हळू तुम्हाला ड्रेन करायला लागते. मग ते तसंच झालं. हळूहळू मला इमोशनली खूप वीक वाटायला लागलं आणि माझ्या बऱ्याच मैत्रिणी आया झालेल्या, त्यांनी मला खूप आधार दिला. खरं तर मला इतका छान मैत्रिणींकडून सपोर्ट भेटलाय ना आयुष्यात. म्हणजे आणि मेन म्हणजे ह्या आईपणाच्या जर्नीत ना मला माझ्या मैत्रिणींनी खूप साथ दिली. म्हणजे जे काही माझ्या खूप साऱ्या रिलेटिव्ह घरचे जे काही असतील ज्यांनी मला इमोशनल सपोर्ट असं देता नाही आला, तो सगळा मला माझ्या मैत्रिणींकडून भेटलाय, माझ्या जवळच्या मैत्रिणींकडून. तर मी सतत त्या मैत्रिणींशी शेअर करत राहिले की मला असं होतंय यार, मला तसं होतंय, किंवा मी नवऱ्याला सांगत राहिले की मला असं होतंय, मला तसं होतंय. तर मैत्रिणी असं सांगायच्या की ही एक फेज आहे, ती गेली की तुला ऑटोमॅटिकली बरं वाटेल. तर ते तसंच असतं. आईपणाच्या प्रवासात पहिले 2 वर्ष मेंटली फिजिकली खूप वीक झालेलो असतो आपण. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे पूर्ण शरीर चेंज झालेलं असतं. म्हणजे लिटरली तुम्हाला आरशात बघावंसं वाटत नाही. म्हणजे आत्ता सुद्धा किंवा आता इथून पुढे सुद्धा, किंवा तुम्ही स्वतः ओळखू येत नसतात, हे सगळ्या गोष्टी असतात. ती तर अपीअरन्सची गोष्ट तर असतेच, पण बाकीचं सगळं चेंज झालेलं असतं. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे ब्रेस्ट फिडिंग करायचं असतं बाळाला. ते एवढं कठीण असतं पहिले 2, 3, 4, 5 महिने. सतत तुम्हाला पेन होत असतो त्याचा. म्हणजे डिलिव्हरीपेक्षा जास्त डेंजर तर ब्रेस्ट फिडिंग असतं. याबद्दल मी नक्की 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 व्हिडिओज बनवेन. माझं पण तसंच झालं. डिलिव्हरी करून घरी आले त्यावेळेस ती ब्रेस्ट फिडिंग म्हणजे बाळाला दूध पाजायची जर्नी, त्या दूध पाजण्यासाठी एवढं सगळं खावं लागायचं. म्हणजे कधी कधी ना असं मला उमासे आल्यासारखं व्हायचं, तरी पण मी खायचे, का तर माझ्या बाळाला ना दूध यावं म्हणून आणि त्याला दूध पुरावं म्हणून. हे सगळं म्हणजे तुम्ही त्या जर्नीत स्वतः नसतातच, असं झालं. आणि मी बऱ्याच वेळा ह्या 6 महिन्यात ना मी असं काउंट केलं ना, मी दर 2 दिवसाला रडलेली आहे. माझं सतत मेंटल ब्रेकडाऊन झालेलं आहे. आणि ह्या सिच्युएशन्समध्ये माझी खूप साऱ्या लोकांनी मला साथ दिली. पण ते म्हणतात ना की कितीही दुसऱ्यांनी आधार देव, पण शेवटी काय असतं, तुम्हाला स्वतःचा आधार बनवायचा असतो ना, शेवटी आपण कोसळतोच. आणि मला असं वाटतं की कुठल्या पण अडचणीच्या काळात ना ते जगलं पाहिजे, ते भोगलंच पाहिजे तुम्ही. म्हणजे त्याला पर्यायच नाहीये. म्हणजे कितीही म्हटलं, आता मला लो फील होते आणि मी माझ्या एखाद्या मैत्रिणीला किंवा माझ्या नवऱ्याला म्हटलं मला लो फील होतं यार, मी रडले पडले, मग त्यानं मला समजावलं किंवा मैत्रिणींना मला समजावलं की असंच होतं तसंच होतं, तर तेवढ्यापुरतं तेवढं बरं वाटणार आहे. पण नंतर माझी मलाच भोगायचे, मलाच ते लो फील करून घ्यायचे. आणि ती खरं तर ना काळ जाईल तसं ह्या सगळ्या गोष्टी नीट होत राहतात, पण आपल्याला कुठे कळणार आहे ना, ते दुःख भोगायचंच आहे. आणि एक प्रकारचा गिल्ट पण असतो आई झाल्यावर की यार मी आई झाले, मी माझ्या बाळासाठी हॅप्पी राहिलं पाहिजे, माझं बाळ हॅप्पी आई डिझर्व करते. हा, आणि मी काय रडते यार, मी माझ्या बाळाला मिठी मारते, मी बाळासाठी रडते. हे असं होतं पहिले 2 महिने तर हे असं होतच होतं. बरं चला पॉइंटकडे वळू आपलं. मी काय भरकटत जाते बाबा, तुम्हाला खूप सारा ब्लॉग हा दिसेल. हा,
तर त्यानंतर आम्ही इथं मध्य प्रदेशात एकतर लांब होतो, जवळ फक्त आई आणि सासूबाई आलेल्या डिलिव्हरीसाठी. सगळं रुटीन हे असंच चालू होतं. एकतर माझ्या बाळाला ना गॅसचा प्रॉब्लेम झाला होता. म्हणजे हे बेबीज मध्ये नॉर्मल असतं की गॅस होणं. गॅसमुळं ती एवढी रडायची, रोज 7 वाजले की तिचं सुरू व्हायचं, 7 ते रात्रीचे 9, 10, 11 तिच्या मनाप्रमाणे. आणि आम्ही चक्क तिला घेऊन फिरत बसायचो. एवढं डिस्टर्बिंग होतं ना ते, की ती रडायची आणि मला काही समजायचं नाही. आणि त्यावेळेस सेल्फ डाऊट तयार व्हायचा की अरे आपलं दूध पुरतंय का. आणि सतत डॉक्टर सांगायचे का अरे दुधामुळे नाही झालेलं हे ना, बाळाला गॅस होतात रोज. तर ती त्याचे उपाय पण ते सांगायचे, औषध पण द्यायचे. पण जवळपास ती ना पहिले 2 ते 4 महिने खूप रडली. ऑटोमॅटिकली 3-3.5 महिन्यानंतर तिला बरं वाटायला लागलं. ती फेजच असते जी पास आउट व्हायला पाहिजे. आणि 2 महिने आम्ही परत इथे राहिलो. 2 महिन्याच्या नंतर असं ठरलं की बाबा फ्लाईटनं आता घरी जायचं. 2 महिने कसे बसे घालवले, थोडंसं टाक्यातून मला बरं वाटायला लागलं. 2 महिन्यात मला पण इथं बोर व्हायला लागलं. म्हटलं की चला आता थोडंसं प्लेस चेंज करू, गावाकडे जाऊयात. त्याच्यानंतर त्याच्यानंतर गावी गेलो आम्ही. गावी गेलो म्हणजे मी, आमच्या सासूबाई आणि आमची आई आणि आमचे आहो बाळाला घेऊन 2 महिन्याच्या फ्लाईटनं गावाला गेलो, म्हणजे गावाकडे. फ्लाईटने गावाकडे गेलो तर एकतर ते फ्लाईटने बाळ पहिल्यांदा बसणार आहे, ही एक माझ्यासाठी अँझायटी होती. म्हणजे लिटरली इतके सारे व्हिडिओज बघितले असतील मी इंटरनेटवर की आता फ्लाईटनं जाताना बाळाचे कानच दुखतात, बाळाला फिडिंगच करावं लागतं, असं बरंच काय काय होतं. पण पूर्ण फ्लाईटवरती झोपलेलेच होत्या मॅडम, त्याच्यामुळे तो काही इश्यू झालेला नव्हता आम्हाला. 2 महिन्यानंतर तुम्ही बाळाला फ्लाईटनं नेऊ शकता. खरी मजा, खरा वर्स्ट पिरियड माझ्या आयुष्यातला माझ्या ह्या 6 महिन्यात म्हणजे मी माझ्या माहेरी राहणं. कारण की माझा जो मेंटल ब्रेकडाऊन व्हायचा, म्हणजे मला मेंटली जी साथ व्हायचा आणि त्यात जी साथ देणारा माझा माणूस आहे ना, तो माणूस माझा मध्य प्रदेशमध्ये. आणि त्या माणसाची बायको म्हणजे मी माहेरी, म्हणजे माझ्या आईच्या घरी. मी लिटरली 2 दिवसाला रडायचे आणि 2 दिवसाला रडून फोन करायचे ह्यांना की तुम्ही मला न्यायला या, मला करमत नाहीये. आणि माझ्या एक वहिनी आहेत, त्या सतत मला म्हणायच्या किंवा आजूबाजूचे लोक मला म्हणायचे की यार माहेराला किती आनंदाने राहतात मुली, आणि तुम्हाला तर कसं काही तर करमत नाहीये किंवा कसं काय हे होत नाहीये. तर मला करमतच नसायचं. आणि त्यातली त्यात आम्ही तिला सर्दी होऊ नये म्हणून फ्लाईटनं गेलो होतो, कारण की रेल्वेनं जर गेलो असतो तर तिला एसीनं सर्दी झाली असती अशी भीती होती. त्याच्यामुळे आम्ही फ्लाईटनं गेलो होतो. आणि सर्दी होऊ नये म्हणून आम्ही एवढा खर्च केला, एवढी काळजी केली, आणि नेमकं गावाकडे गेल्या गेल्याच तिला सर्दी झाली. जवळपास ती 15 ते 17 दिवस आजारी होती. आता एक बाळ पहिल्यांदा आजारी पडलंय, बाळ जस्ट 3 महिन्याचा, 2.5 ते 3 महिन्याचा आहे. तर त्या बाळाच्या आईला कसं फील होत असेल, किती वाईट वाटत असेल. मला एवढं गिल्टी फील व्हायचं. एकतर जवळ नवरा नाहीये, एकतर असेल घरी आई असेल, वहिनी, भाऊ, सगळे फॅमिली असेल, पण एक जो होता ना माझा बॅकबोन, त्यावेळेस तो नव्हता तिथे माझ्याजवळ. आणि मी सतत रात्र रात्र जागायचे. तिला खोकला लागलेला, तिला सर्दी झाली होती. मला एवढी भीती वाटायची की तिला, म्हणजे आता खोकला येतोय का काय, किंवा ती जर खोकली रात्रीच्या 2 वाजता, तर मी जर झोपलेले असेल तिच्या कडला, तर मग कसं होणार. म्हणून मी रात्र रात्र तिच्या उशाशी अशी अशी तिच्याकडे बघत बसायचे की ही खोकू नये. बऱ्याच गोष्टी, आणि दवाखाने पण खूप केले. त्या 15 ते 20 दिवसात मी सतत रडायचे की माझ्यामुळं ती आजारी पडली की काय, मी काळजी घेतली नाही की काय, किंवा मी उगाच आले माहेराला माझ्या, मी नसते आले बरं झालं असतं. मग स्वतःला ब्लेम करणार, फोन करून मी मग नवऱ्याला ब्लेम करणार की तू कशाला आम्हाला पाठवलंस इथे, अजून 2 महिने तिकडे राहिलो असतो ना. हे एवढ्या गोष्टी होत्या की म्हणजे लिटरली ते मन कसं झालं असेल, मी आता तो काळच इमॅजिन नाही करू शकत. मग मी 2 दिवसाला रडायचे की मला न्यायला या. आणि आमच्या हो लहान मुलं सांभाळतात तसं म्हणायचे की अगं हा आता येतो, नंतर येतो. असं करत करत तिथं कसा बसा 1.5 महिना गेला. तिचं आम्ही बारसं केलं आणि मग ठरवलं की आता रिटर्न यायचं. मग आता रिटर्न यायचं होतं, तर म्हटलं की हे करू, तिला आंघोळ वगैरे घालायचं. माझ्या वहिनीनं मला शिकवलं आंघोळ कसं बाळाला वगैरे घालायचं.
तर मग मी एकटी आंघोळ घालायचं शिकले बाळाला, किंवा एकटीनं मालिश शिकले, मी बऱ्याच गोष्टी शिकले. आणि मग आम्ही डिसिजन घेतला की आता इकडे यायचं. तिला तोपर्यंत 4 महिने पूर्ण झाले होते. आता 2 महिने तिकडे, 2 महिने जवळपास 1.5-2 महिने गावी, म्हणजे 15 दिवस सासरी होतो आम्ही. आणि त्याच्यानंतर 4 महिने कंप्लीट झाले की आम्ही परत फ्लाईटनं रिटर्न मध्य प्रदेशमध्ये आलो. लिटरली मी तुम्हाला सांगते, ह्या प्रवासात म्हणजे मला असं वाटतं की थोडंसं दुखणं शारीरिक असलं तरी चालतं, पण मानसिक दुखणं ना खूप खात राहतं तुम्हाला. आणि त्या मानसिक दुखण्याचा परिणाम तुमच्या शरीरावर, तुमच्या हार्मोन्सवर, तुमच्या दुधावर, तुमच्या बाळावर, सगळ्यावर पडणार असतो. मी सतत हेच सांगत राहायचे पूर्ण जर्नीमध्ये की तुला स्ट्रॉंग राहायचंय, किंवा बऱ्याच गोष्टी. आणि थँक गॉड की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कधी असं दूध कमी आलंय आपल्याला, किंवा दुधावर परिणाम पडलाय, असं कधीच झालं नाही काही सुद्धा. कारण की डाएटवर नेहमी लक्ष, म्हणजे रडायचं पण खायचं, बाळासाठी खायचं, हे असं असतं आईचं. प्रत्येक आईला ह्यातून जावंच लागतं. आणि 1 मिनिट. राधा राधा बघा, एवढा वेळ बोलत होतो आणि मॅडम उठल्या शूटिंग. चल बस. हा. तर त्याच्यानंतर आम्ही इथे आलो. त्यानंतर खरं तर ते 4 महिने झाले ना, खरं तर मी बरी झाले. जेव्हापासून मी इथे आले, भले मला 4 कामं जास्त पडले, मला खूप कष्ट आहेत, माझा दिवस कसा जातो मला कळत नाही, मला केस विंचरायला भेटत नाहीयेत, किंवा बऱ्याच गोष्टी करता येत नाहीयेत, हिचं खूप बघावं लागतं, एकटीवर सगळं पडलंय. पण माझा एकटी मेंटल डिप्रेशन किंवा निराशा हे सगळं आहे ना, ते थोडंसं कमी व्हायला लागलं. कारण की मेंटली सपोर्ट करणारा नवरा माझ्या जवळ आहे. ही सगळ्यात टचूड देवा, हे सगळ्यात बेस्ट गोष्ट आहे माझ्या आयुष्यातली. म्हणजे ही जर गोष्ट माझ्या आयुष्यातून काढली ना, समजा माझा नवरा हा इन्ग्रेडियंट, एक डिश आहे माझ्या आयुष्याची, आणि त्यातून माझा नवरा ही इन्ग्रेडियंट आता उचलून थोडासा बाजूला केला ना, की माझं आयुष्य पूर्णपणे बेचव आहे. माझी ती थाळी आहे ना ती आयुष्याची, त्याला ना शपथ काहीच अर्थ नाहीये, खरंच काही अर्थ नाहीये. कारण ती व्यक्ती आहे ना, ती व्यक्ती आहे म्हणून मी आज आहे, हे असं म्हणायला खरंच मी मागे पुढे पाहणार नाही. तर मग तुला कसं कळतंय तिकडे कॅमेरा आहे? काय लेकर ऍडव्हान्स असतात आजकालचे खरंच. हा. तर मग इथे आलो. त्यानंतर खरा मस्त मजेशीर प्रवास सुरू झाला. मस्तपैकी मॅडमची मालिश, मॅडमची अंघोळ. आता मॅडम खायला लागलेल्या आहेत, 10-12 दिवस झाले. तर मॅडमला गुटी, मॅडमचं सकाळचं जेवण, मॅडमचं आत्ता संध्याकाळी प्रिपेअर करावंच लागेल मला, मॅडमचं संध्याकाळचं जेवण, हे सगळं द्यावं लागतं आम्हाला. आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूर्ण पॅक शेड्यूल. त्याच्यामध्ये स्वतःचं जेवण आम्ही जसा वेळ मिळेल तसं करतोय, पण समाधानी, सुखी आणि चांगलं चाललंय सगळं आयुष्य. हा. तिला आता मम्मा वेगळी दिसायला लागली. तिचं असं झालं की हा, मी झोपताना ही बाई टी शर्ट आणि तसल्या ट्रॅक पॅन्ट वर होती. हा. आणि एकदम मी उठलो की ही कोण बाई आहे, लिपस्टिक लावून कानातले नवीन ड्रेस घातलेला. हो का ग बबू. आणि तर हे असं चाललेलं आहे. तर आमच्या बाळाला 6 महिने पूर्ण झालेले आहेत. खूप भारी वाटतंय. आणि खरंच आई होणं किंवा पॅरेंट्स होणं ही जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट म्हटलं तरी चालेल. खूप भारी असतं हे. असे वाढत असतात ना, मग रांगतात, चालायला लागतात, ओरडतात, मग हळूहळू मम्मा बाबा बोलायला लागणार. हे खूप छान गोष्ट आहे. तर अशा प्रकारे आमची 6 महिन्यांची जर्नी पूर्ण झालेली आहे. होप प्रत्येकाच्या आयुष्यात हे सुख यावं, होप सो. चला तर मग आता आम्हाला ड्युटी लागली. आम्हाला आमच्या बाळासाठी खायला बनवायचंय मस्तपैकी, मग मॅडमला फीड करायचंय. तुम्हाला माहित आहे का, सकाळी मॅडम उठल्यापासून त्यांची मालिश, त्यांना खाऊ घालणं, त्यांची मालिश,
त्यांना झोपवणं, परत दुसरा मील, परत अंघोळ, हा पूर्ण युद्धाचा प्रकल्प असतो माझ्यासाठी झोपवण्यापर्यंत. आणि त्याच्यानंतर आता दुपारून तिचं खाणं सध्या तर आम्ही 2 टाइम देतोय फक्त, बाकीचं दिवसभर फिडिंगच चालतं. आईचं दूध बेस्ट असतं पहिलं 2 वर्ष. आणि तर हे पूर्ण युद्ध आहे माझ्यासाठी. रोजचा दिवस एक युद्धावर गेल्यासारखं वाटतं. आज काय नवीन घडणार नाही. चला तर मग मी ह्या ब्लॉगची सांगता करते. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा, आनंदी राहा, समाधानी राहा. आणि अजून एक, मेंटली ज्या व्यक्तीसोबत आपल्याला चांगलं वाटतं त्या व्यक्तीसोबत राहा खरं तर. आणि खूप महत्वाचं आहे, कानातले खूप थांब थांब, राधा 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 राधा, तुझंच आहे ते बाबा, देते तुला, मम्मा देईल तुला काही दिवसांनी. हा, तर मग खूप 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 आनंदी राहा. आणि सगळ्यात महत्वाचं आयुष्यातली एक गोष्ट आहे ते म्हणजे आपलं मानसिक स्वास्थ्य. मानसिक स्वास्थ्य नसेल ना, समाधान नसेल ना आयुष्यात, शांतता, आनंद, अशा गोष्टी असायला पाहिजेत. तर मग त्या नसतील तर त्याच्यावर वर्कआउट करणं गरजेचं आहे. चला तर मग आम्ही निरोप घेतो. उद्याच हा ब्लॉग येईल. उद्या म्हणजे ज्या दिवशी टाकते तेच. ब्लॉग नाही म्हणता येणार याला, याला एक व्हिडिओ म्हणता येईल, माझं मनोगत. चला, बाय, टाडा, सी यू. राधा राधा,